नमस्कार, मी सोनेराव गायकवाड. सह्याद्री न्यूजमध्ये आपलं स्वागत. गेल्या 2 दिवसाखाली भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यकारिणीची यादी जाहीर केली. या यादीमध्ये कुठेही धनगर समाजाला पदाधिकारी म्हणून चान्स दिला नाही. त्याबद्दल धनगर समाजाचे सामाजिक कार्यकर्ते अनिल गोयकर आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार, सह्याद्री न्यूजमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. काल परवा भारतीय जनता पार्टी यांच्या जिल्हाध्यक्षांनी भारतीय जनता पार्टी यांची नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर केली. त्याबद्दल आपल्या व्हायरल होणाऱ्या इंस्टाग्राम फेसबुकच्या पोस्टचे म्हणजे असं दिसून येते की आपण नाराज आहात. त्याबद्दल आपण काय सांगाल सर? काय मुळामध्येच भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष जे आहेत बसवराज पाटील, लातूर जिल्ह्यामध्ये एकूण 10 तालुके आहेत, 5-6 मतदारसंघ आहेत. त्यांनी फक्त मागील काळामध्ये काँग्रेसमध्ये ते आमदार होते, मागच्या काळामध्ये औसा मतदारसंघापुरतं त्यांचा फक्त तेवढाच अभ्यास आहे. बाकी इतर जे काय 5 मतदारसंघ आहेत त्याबद्दल त्यांना निश्चित अभ्यास कमी आहे. म्हणजे कुठल्या समाजाचं किती प्रतिनिधित्व आहे, कुठल्या समाजाचे कोण कार्यकर्ते काम करतात, किती दिवसापासून काम करतात, यांचा त्यांना मुळीच अभ्यास नाही असं माझं स्पष्ट मत आहे. कारण काल परवा जी काही त्यांनी लातूर ग्रामीणची जी काही यादी जाहीर केली त्याच्यामध्ये धनगर समाज लातूर जिल्ह्यामध्ये 4 लाख मतदान आहे त्यांचं, म्हणजे संख्या किमान 6-7 लाख असेल. एवढ्या मोठ्या समाजाला या भारतीय जनता पार्टीमध्ये ग्रामीणच्या यादीमध्ये त्यांनी कुठलंही स्थान दिलं नाही. जी काही कार्यकारिणी जाहीर केली त्याच्यामध्ये पदाधिकारी तर नाहीत, पण साधं सदस्य देखील म्हणून कोणाला घेतलं नाही. त्याबद्दल निश्चित आमच्या मनामध्ये खंत वाटते, शोकांतिका आहे. आज वरिष्ठ पातळीवर माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा सर्व त्या ठिकाणी नेते काम करणारे सगळे म्हणतात की बाबा ओबीसी आमचा DNA आहे आणि धनगर समाजामुळे आम्ही सत्तेत बसलो, हे स्वतः फडणवीस साहेबांनी मान्य केले. आणि त्याच समाजाला कुठेही तरी निर्णय प्रक्रियेमध्ये घेतलं जात नाही आणि जाणीवपूर्वक डावलं जाते. हा निश्चित धनगर समाजावरचा अन्याय आहे असं मी मानतो. सर येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद असतील, महापालिका असतील, पंचायत समिती असतील, निवडणूक होणार आहेत. त्या निवडणुकीवरती आपल्या समाजामध्ये जे काही पदाधिकारी न दिल्यामुळे काही परिणाम होऊ शकेल? नक्कीच. आता हा जो विषय आहे किंवा धनगर समाजाला कुठेही ह्या जिल्ह्यामध्ये त्या कमिटीमध्ये स्थान दिलं नाही, हा विषय मी माननीय प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे जे रवींद्र चव्हाण साहेब आहेत त्यांच्या मी कानावर घालणार आहे, त्यांना मी पत्र लिहिणार आहे. इव्हन फडणवीस साहेबापर्यंत देखील मी हा विषय घेऊन जाणार आहे. त्याने जर समाजाला कुठं या जिल्हा कमिटीमध्ये जे लोक आमचे वर्षानुवर्ष या ठिकाणी एकनिष्ठपणे काम करतात त्यांना स्थान दिलं तर ठीक आहे, नाहीतर निश्चितच पुन्हा त्यांनी जर नाही दखल घेतली तर मग आम्हाला निश्चित वेगळा विचार करावा लागेल. कारण येणाऱ्या काळामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका निवडणूक आहेत. तेव्हा आम्ही गावागावात जाऊ, घोंगडी बैठका घेऊ, सगळ्याला सांगू की बाबा भारतीय जनता पार्टी पक्षाला धनगर समाजाचं काही घेणं देणं नाही. ते जिल्हा पातळीवर आपल्याला कुठंही कशातही त्यांनी गिनती करत नाहीत किंवा आपल्याला कुठेही स्थान देत नाहीत किंवा आपले जे काही पदाधिकारी काम करतात त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये घेतच नाहीत, तर त्यांच्या बाजूने आम्ही मतदानच करणार नाही ना. त्यांना आमची गरज वाटत नसेल तर आम्हालाही त्यांची गरज नाही. आम्हाला पर्याय आहेत, आम्ही शोधू. आम्हाला जे योग्य वाटते ती समाजामध्ये जाऊ, समाजाच्या माध्यमातून जे काही लोकांचं जे काही म्हणणं आहे, म्हणजे लोकांची जी काही भूमिका आहे त्या पद्धतीने आम्ही मांडू. आणि याची किंमत किंवा निश्चित याचा फटका BJPला बसल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र मी नक्की सांगतो. सर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील आहेत सध्या. ते यापूर्वी पण मंत्रिपद पण भोगलेले आहेत आणि आपण म्हणताय की त्यांना जिल्ह्याचा अभ्यास नाही, त्याबद्दल काय बोला? नाही, त्यांनी काँग्रेसमध्ये 10 वर्षापूर्वी 10-15 वर्षापूर्वी केव्हा होते मंत्री, बरोबर, आणि ते औसा मतदारसंघाचे आमदार होते, बरोबर. मग बाकीचे जे काय मतदार आहेत मतदारसंघ त्याचा कुठल्या समाजाचं किती प्रतिनिधित्व आहे, किती लोकसंख्या, किती मतदान आहे याचा जर अभ्यास असता तर त्यांनी धनगर समाजाला या भारतीय जनता पार्टीच्या आता पदाधिकाऱ्यांच्या यादी झाल्या त्याच्यात कुठंतरी 4-2 लोकांना स्थान दिलं असतं ना, साधं सदस्य म्हणून पण घेतलं नाही. आता इकडं शहराची पण यादी जाहीर झाली, त्याच्यामध्ये अजित पाटील कवेकर साहेबांनी काही लोकांना तिथं आमच्या लोकांना स्थान दिलेलं आहे. एक 5-6 लोक त्याच्यामध्ये घेतलेत, पण तिथेही मी नाराज आहे. कारण असे लोकांचं मी पाहिलंय जे लोक घेतलेले आहेत त्यांचं प्रमोशन करण्याच्याऐवजी डिमोशन केलेलं आहे. म्हणजे एखादा ओबीसी सेलचा जिल्हा अध्यक्ष असलेला त्याला शहराचं उपाध्यक्ष केले.
कुठंतर चिटणीस म्हणजे असे काही म्हणजे ठीक आहे, पण ते काही ना काही त्यांनी आम्हाला प्रतिनिधित्व दिलेलं आहे अजित भैयांनी, त्याबद्दल आम्ही त्यांचं धन्यवाद मानतो. आमच्या लोकांना कुठं ना कुठं काही त्यांनी स्थान दिले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, धन्यवाद मानतो. परंतु असं कुठंतरी दुय्यम दर्जाची वागणूक भारतीय जनता पार्टी पक्षाकडून मिळते असं एक धनगर समाजाच्या तरुणामध्ये भावना निर्माण होत चाललेली. आणि इकडे ग्रामीणमध्ये आपण पाहिलं तर आता इकडे ओबीसीच आपले ऋषिकेश भैया कराड यांना भारतीय युवा मोर्चाचं जिल्हाध्यक्ष केले, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि त्यांना स्थान दिलेलं आहे, कारण तसे तरुण काम करणारे भारतीय जनता पार्टीमध्ये हवे आहेत आणि ते त्यांना न्यायाची भूमिका त्यांनी दिलेली आहे. परंतु ओबीसी मधलाच जो मोठा भाऊ जो म्हणून धनगर मानला जातो त्याला कुठंच का स्थान दिलेलं नाही, याची कुठेतरी मनामध्ये आमच्या खंत आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये सध्या आपण म्हणालात की ते सध्या नवीन आहेत, जिल्ह्याचा अभ्यास नाही. आपल्या जिल्ह्यामध्ये संभाजीराव पाटील निलंगेकर असतील, रमेश आप्पा कराड असतील, अभिमन्यू पवार असतील, जे की माननीय देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काही दिवस काम केलेत. मग अशा लोकांपाशी आपण काय आपलं म्हणणं मांडू शकाल, आपल्या समाजाच्या भावना पोहोचण्याचं काम करू शकाल? नाही, कसं आहे, आता ही जी मुळात यादी तयार झाली, आता त्यांनी स्वतः मनाने केली का आपण जे आता नावं घेतले समजा इथले आमदार वगैरे त्यांना विचारून केली, ते त्यांना माहिती आहे. आणि त्यांना जर विचारून केलेली असेल आणि त्यांना विचारून करून जर त्यांनी धनगर समाजाला टाळलेलं असेल याच्यामध्ये जाणीवपूर्वक, तर मग त्याच्यामध्ये त्यांच्याकडेही कैफियत घेऊन जाण्यात काही अर्थ नाही ना, हा माझा प्रश्न आहे. त्याच्यामुळे मी डायरेक्ट प्रदेशाध्यक्ष साहेबांना याच्या संदर्भात मी पत्र लिहिणार आणि मी बोलणार आहे. नक्कीच अनिल गोयकर यांच्या मतानुसार असं दिसून येते की धनगर समाज भारतीय जनता पार्टीवर सध्या तरी नाराज आहे, कारण की त्यांच्या समाजामध्ये लोकांना पदाधिकारी वगैरे काय पद न दिल्यामुळे. यामुळे नक्कीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनताला फटका बसेल का असा प्रश्नही निर्माण झाला आहे. मी सोनेराव गायकवाड, सह्याद्री न्यूजसाठी लातूर.